शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत सोयाबीन बलदेव 47 सुपरच्या प्लॉटवर. आणि बघा, इथं सुपरच्या प्लॉटवर आल्यानंतर आपल्याला इथं काय जाणवते, तर हा जो भाग आहे, हा पूर्ण भाग आणि हा भाग दोन्ही मिळून आपल्याला इथं प्लॉट आहे 2.5 एकरचा. परंतु हा वरच्या भागात आपण इथं तूर घेतली बेडवर, आणि इथं 4-4 फुटाच्या बेडवर 2-2 सोयाबीनच्या लाईन 1.5-1.5 फुटाच्या अंतराने घेतलेल्या आहेत, आणि एक बेड तुरीचा घेतलेला आहे. आणि ह्या भागामध्ये तूर आपण खालच्या घेतली नाही, कारण इथं पाणी साधारण 50-60 फूट खालून बुडाला इथं साचतीच तिकडे शेवटाला, कारण हा उतार हा इथून चढ आहे आणि हा उतार असा इकडं आला आणि इथं पाणी साचते, इकडची तूर जळू शकते म्हणून आपण तिथं घेतलेलं नाही. तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता आपला प्लॉट जो आहे हा कशा प्रकारे आहे हे आपण बघूया. तर सध्याचा प्लॉट जो आहे, तर आपला प्लॉट अशा प्रकारे इथं बघू शकता आपण. हे बघा, आपला प्लॉट आपण इथं बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं शेंगाचं प्रमाण बघा, कमीत कमी 250-300 शेंगा पण आहे त्याला प्रत्येक फुलीवर. हे बघा, आणि 1-2 झाड आहे, इथं 2 झाड आहे बघा. हे बघा, आणि इथं एक असतं तरी तेवढ्याच शेंगा लागल्या असत्या, कारण ही व्हरायटी आहे बलदेव 47 सुपर. ही लागवडे करता येते, पेरणी करता येते. आणि इथं 2 ओळीतलं अंतर आहे 1.5 फूट बघा शकता आपण. हे 1.5 फूट अंतर आहे, आणि रोपातलं अंतर आहे 9 इंच ते 1 फूट. हे बघा, 9 इंच ते 1 फूट, हे बुड ते या बुडापर्यंत. तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आहे. शेंगाचं प्रमाण सारखंच आहे, कुठेही काहीही प्रॉब्लेम आपल्याला इथं जाणवणार नाही. भरपूर शेंगा आहेत, आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं शेंगा पूर्ण भरलेल्या आहेत. हे बघा, आपण बघू शकता पूर्ण शेंगा भरलेल्या आहेत, शेंड्यापर्यंत पूर्ण शेंगा. हे बघा, अशा प्रकारे. आणि शेंड्याला बघा कशा ठ्यासून शेंगा भरल्याच्या आहेत, कुठं 4-4 दाण्याच्या आहे, कुठं 3-3 दाण्याच्या आहेत बघा, अशा प्रकारे. आणि हा बेडचा भाग आहे, आणि अति पाऊस चालू आहे, पानं कुठं कुठं पिवळे पडत आहे. अति पावसामुळे आता सोयाबीन वाळण्याच्या बाणीत आलेलं आहे, पण पाऊस असल्यामुळं इथं सोयाबीन सध्या वाळत नाही, कारण पाऊसच चालू आहे सारखा. आणि तुरीसुद्धा आपल्याला इथं बघू शकता वाढ खुंटलेली आहे, तरी हिरवीगार आहे. आणि बाजूच्या प्लॉटमधली बघा, तिकडे पिवळी आहे आणि ही हिरवीगार आहे. याचं कारण एकच आहे, ही आपली तूर आहे, हे बेडवर आहे एक. आणि दुसरी गोष्ट, शिवनेरी 45 URUB प्रक्रियायुक्त आहे. सोयाबीनसुद्धा URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा असा म्हणजे आपल्याला इफेक्ट जाणवत नाही. परिपूर्ण शेंगा भरलेल्या आहेत, एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे. आणि बघा, इथं ठ्यासून शेंगा भरलेल्या आहेत. तुरीला पण URUB प्रक्रिया आहे, त्याच्यामुळं उगवण शक्ती वाढली, उत्पादन शक्ती वाढली, रोगप्रतिकार शक्ती वाढली, बलवान बनली. त्याच्यामुळं हिरवीगार तूर आहे, मर नाही, जळ नाही, काहीच नाही. सोयाबीनलासुद्धा कुठं मर नाही, जळ नाही, काहीच नाही. आणि शेंगाचं प्रमाण म्हणसाल तर आपण बघू शकता. हे बघा, अशा प्रकारचं भरगच्च शेंगा येतात. हे बघा, सोयाबीनला जबरदस्त शेंगा आहेत. हे बघा, पूर्ण शेंगा भरलेल्या आहेत. आणि हे बघा, इथं पण हे झाड बघा, सगळे झाड बघा, कुठलंही झाड बघा, सारख्याच शेंगा आहेत. आणि ठ्यासून माल भरलेला आहे, कुठल्याही प्रकारची इथं म्हणजे अशी कमी माल भरला नाही असं नाही. शेंड्याचाच माल जसा भरला, हे बघा, शेंड्याचा माल जसा भरला ठ्यासून, तसाच आपल्याला बुडाची शेंग बघू आपण. बुडाच्या शेंगा पण अशाच भरल्या का, तर खरंच बुडाच्या शेंगासुद्धा अशाच ठ्यासून भरल्या आहेत बघा. तर आपली सोयाबीन आता साधारणतः पाऊस उघडला तर 10 दिवसातच कापणीला येऊ शकते, कारण पानं पिवळे पडले. हे बघा, इथं पानं पिवळे पडणं चालू आहे, काही पडले, बुडाचे पानं पूर्ण गळून पडायले. तर अशा प्रकारे इथं आपण बघू शकता. हे बघा, पानं कशी पिवळे पडले आहेत. फक्त पाऊस 2-3 टाईम रात्रभर किती वेळ यायला, धुवाधार पाऊस यायला, त्याच्यामुळं इथं सोयाबीन आपले पानं हिरवे दिसायले. 8 दिवस जर उघाड भेटली तर पूर्ण सोयाबीन कापणीलाच येते इतकं लवकर. कारण सर्व क्षेत्रातले सोयाबीन हिरवेगार आहेत, तर याचं कारण एकच, पाण्यामुळं. कारण याचे दिवस भरलेले आहेत, कापणीसाठी तयार आहे, शेंगा पूर्ण भरलेल्या आहेत. फक्त त्या शेंगा सूर्यप्रकाशाची वाट बघत आहे. पूर्ण पानं वाळून जातील, पडून जातील. सूर्यप्रकाश पडल्यानंतर सारखा 8 दिवस पूर्ण सोयाबीन कापणीला येऊ शकते. 8-10 दिवसामध्ये, म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण सोयाबीन कापणीला येतात. तर अशा प्रकारे इथं सर्व नियोजन होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ही आहे तूर. इथं बघा, या बेडवर तूर पातळ झालेली आहे थोडी, आणि इथं डुकरांनी खाल्ली होती बघा इथं. आणि त्या बेडवरची बघा परिपूर्ण आहे. याचं कारण एकच आहे, हे 2 बेड आपण डुकरांनी खाल्ले होते, त्याच्यामुळे याची वाढ कमी झाली. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे पट्टा असा जवळ आल्यामुळे इथं गवत पण थोडं वाढलेलं आहे. आणि फुटवे एकदम चांगल्या प्रकारे तूर करत आहे, वाढ थोडी कमी असली तरीही. आणि इथं बघा, तूर कशा प्रकारे आहे, उंच आहे, हिरवीगार आहे, बघू शकता आपण. हे बघा, माल कशा प्रकारे, हे बघा तुरीची झाडं,
अशा प्रकारे एक एक फुटावर आपण इथे लागवड केली, खताचं व्यवस्थापन केलं. बघा तुरीचं बूड कशा प्रकारे जाड आहे, अजून जाड होऊ शकते. फांद्या बघू शकता आपण, एकदम जबरदस्त फांद्या आहेत. हे बघा, इथून शेंडा खुडणी आपण पहिली केली होती, इथून पहिली शेंडा खुडणी केली आपण. इथं शेंडा खुडणी पहिली केली, त्याच्यानंतर दुसरी केली. तर अशा प्रकारे इथं 2 वेळी शेंडा खुडणी झाल्यामुळे फांद्याची संख्या आपल्याला इथं भरपूर आलेली आहे. आणि युवा प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य वेगळं टाकायची गरज नाही. तर ही तूर आहे शिवनेरी 45 आणि सोयाबीन आहे बलदेव 47. आता कुठल्याही प्रकारचं आता सोयाबीनवर फवारणी करायची गरज नाही, भरपूर माल धरलेला आहे. शेंगा जाड आहेत आणि लवकरच आपलं सोयाबीन कापणीला येते. फक्त पाऊस बंद झाला पाहिजे आणि सूर्यप्रकाश भेटला पाहिजे, बाकी कुठलीही अडचण सोयाबीन पिकासाठी नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन प्लस तूर बघू शकतो आपण.